काल दिनांक 11 जुलै 2024 रोजी आम्हाला चारकोप नाका येथे एक फर्निचरचे व्यापारी आहेत, ते पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी गेल्या 1-1.5 वर्षापासून बाबा खान उर्फ मुनाफ लांबे नावाचा इसम त्याला रेग्युलर येऊन त्याच्याकडनं धमकावून पैसे घेतो, पैसे नाही दिल्यास त्याला बिझनेस करू देणार नाही, जीवे ठार मारण्याची धमकी देतो, अशा प्रकारची तक्रार दिली. आणि 9 तारखेला 9 जुलैला तो आणि त्याचे 3 अनोळखी साथीदार त्याच्या तिथे दुकानाच्या समोर आले. त्याला त्या जबरदस्ती BMW कारमध्ये बसवून त्याला तू हप्ता दिला नाही, महिन्याचा हप्ता दिला नाही तर तुला जीवे ठार मारू, अशा प्रकारची धमकी दिली. तर आणि धमकी देऊन त्याच्या खिशात जे काही पैसे होते 6-7 हजार रुपये पैसे होते ते रुपये रोख रक्कम ती जबरदस्तीने त्याच्याकडनं काढून घेतली. त्यामुळं त्यांनी तशी हकीकत सांगितल्यानंतर आम्ही सदरबाबत खात्री केली असता सदरचा त्याच्या जबाब नोंद करून त्याच्या जबाबाप्रमाणे नवीन कायद्याप्रमाणे कलम 308(2), कलम 308(3), कलम 308(4), कलम 308(5), 115(2), 352, 140(4), 3(5) BNS ॲक्ट 2023 प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे. तपासामध्ये अजूनही कोणी लोकांना त्यांनी धमकावल्याचं आणि अशा प्रकारचे हप्ते गोळा केल्याचं फिर्यादीचं म्हणणं आहे. परंतु त्याच्या भीतीपोटी किंवा त्यांचा बिझनेस वगैरे तिथे तो मार खाईल किंवा ते त्याला धमकवून वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्याविरुद्ध हे करेल, तक्रारी करेल, या भीतीपोटी ते लोक समोर आलेले नाहीत. याबाबत आम्ही शहानिशा करून जर कोणी तक्रार दिली तर अजूनही गुन्हे दाखल करण्याची आमची प्रक्रिया चालू आहे. दरम्यान सदर आरोपीस आम्ही रात्री उशिरा अटक केलेली आहे. अटकेदरम्यान त्याच्याकडे जी गुन्ह्यात वापरलेली BMW कार होती ती पण हस्तगत केलेली आहे आणि त्याच्या अनोळखी साथीदारांच्या बाबत माहिती काढण्यासाठी त्याच्याकडे आम्ही तपास करत आहोत आणि त्यांनी माहिती न दिल्याने अद्यापपर्यंत त्याला आम्ही कोर्टासमोर हजर करून त्याच्याकडे वाढीव रिमांड घेऊन अधिक तपास करण्याची आमची प्रक्रिया चालू आहे. थँक्यू.